नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे धर्माच्या गप्पा मारायला जमलो आहोत. मला असं वाटतं, पण आपण कोणता धर्म, कोणत्या धर्माबद्दल बोलायचं आहे? मंदिरात जाऊन घंटी वाजवणं, टिळा लावणं, केवळ पोथ्या वाचणं म्हणजे धर्म आहे का हो? जर एखादा लुटारू तुमच्या घरात शिरतो, तुमच्या समोर तुमच्या देवघराचा अपमान करतो, तुम्हाला मारून जातो, तर तुमची ती पूजा काय कामाची? एखादा लुटारू येतो, तुमचे मंदिरं पाडतो, तर तुमच्या भजन आणि कीर्तन करण्याचा काय अर्थ आहे का? एखादा येतो, तुमच्या देवतेचा अपमान करतो, मूर्तीची विटंबना करतो आणि तुम्ही शांत बसता. कसं काय बसता शांत? मला सांगा बरं. तुम्हाला वाटत नाही की तुमची भक्ती काही कामाचीच नाही आहे? अर्थच नाही. तुम्ही ज्या देवतेची पूजा करता, त्याचा सन्मान तुम्ही नाही ठेवू शकत, तर त्याला अर्थ काय बनतो? इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा आपण केवळ भक्ती केली आणि शक्ती विसरलो, तेव्हा तेव्हा पुजाऱ्यांच्या रक्तानं मंदिर न्हावून निघाली. फक्त पुजारीच मेले असं वाटत असेल तुम्हाला, पण पूजा करणारे ते सर्व मेले जे घरामध्ये सुद्धा पूजा करत होते. बायकांची आबरू लुटल्या गेल्या, लोकांना मारलं गेलं, लोकांचे धर्मांतरण केले गेले. का झालं हो असं? कारण त्यांनी फक्त टाळ कुटायला शिकलं. भक्ती म्हणजे टाळ कुटणं, टाळ कुटणं, भजन करणं, कीर्तन करणं एवढंच समजून घेतलं. त्यांना लढायला कधी शिकवलंच नाही, शक्ती निर्माण करायला कधी शिकवलंच नाही, कधी त्यांनी हनुमानाला जाणलंच नाही. लक्षात घ्या, आयुष्यभर फक्त राम नाम राम नाम घेत राहिले. रामाचं नाव घेऊन काय होणार आहे? तुम्हाला हनुमानच बनता आलं नाही. नुसतं रामाचं नाव घेऊन होत नसतं, हनुमान बनण्याची कला तुमच्यात आली पाहिजे. आणि तुम्हाला ती कला आली नाही, तुम्ही नुसते शिव शिव म्हणत राहिले, पण स्वतः रामासारखं बनवून त्या शंकराच्या शक्तीचा वापरच केला नाही तुम्ही. लक्षात घ्या, फक्त नाव घेऊन रामाचं, कृष्णाचं किंवा भगवान शंकराचं काहीच होत नसतं हो. तुमचा जयघोष आला पाहिजे, हर हर महादेव म्हणून दुश्मनावर तुटून पडता आलं पाहिजे, पण तुम्हाला ते आलं नाही. तुम्ही कधी युद्धकला शिकलेच नाहीत. तुम्हाला फक्त भजनामध्ये अडकून राहता आलं, म्हणजे शांतीचा मार्ग एकदम सोपा असतो. तिथं जास्त मेहनत नाही लागत, तिथं एकदम शांत राहायचं, तिथं मरणही नाही काहीच नाही असं वाटतं. पण तुम्ही लुटले जाता, तुमची अब्रू लुटली जाते, सर्व काही होतं तुमच्यासोबत. का तर तुम्ही तुमची रक्षाच करू शकले नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की लुटारू आले, त्यांनी मंदिरं फोडली. पण आपण काय केलं? त्यांनी फक्त मंदिरच नाही फोडली हो, मंदिरं लुटली गेली, आया बहिणींची आबरू लुटली. आणि आपण काय केलं? आपण फक्त बघत बसलो की देव काहीतरी चमत्कार करेल. अरे मंदिरात कधी, आणि आपण बघत बसलो देव काहीतरी चमत्कार करेल. अरे देव पण त्यांना साथ देतो जे स्वतःच्या हातात शस्त्र धरण्याची धमक ठेवतात. तुम्हाला एवढी तरी बुद्धी पाहिजेल आहे. मंदिर तुम्ही बनवलं, मूर्ती तुम्ही बनवली, सर्व काही तुम्ही बनवलं, त्या मंदिरात ती मूर्ती ठेवून तिला पूजून तिला देवत्वाचा दर्जा तुम्ही दिला. मग ती मूर्ती कसं काय तुमचं संरक्षण करेल? आणि जर मूर्ती ती संरक्षण करू शकत असती, तर भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला हातात शस्त्र घेण्यासाठी उभं करण्याची गरजच नसती. जर खरंच परमेश्वरच मदत करत असते, तर भगवान रामांना अवतार घेऊन यावंच लागलं नसतं रावणाचा वध करण्यासाठी. हातात शस्त्र घेऊन लढावं लागतं. जर परमेश्वर सगळंच करतो, तर हनुमानाला रावणाची लंका जाळायची गरजच नसती, फक्त रामनामानंच सगळं झालं असतं. अरे लक्षात घ्या, भगवान रामाचं नुसतं नाव घेऊन होत नसतं, गरज पडली तर हनुमान बनावं लागतं. तुम्हाला हे कधी समजल? हे तुम्हाला समजलं नाही. परिणाम तुम्ही इतक्या वर्ष गुलाम राहिला, गुलामीतून तुम्ही कधी बाहेर आलेच नाही. त्यामुळे काय झालं? कर्तव्याचा विसर, आणि आपण केवळ कर्मकांडात अडकून राहिलो, हे लक्षात घ्या. आज समाजात दोन प्रकारचे लोक आहेत, एक धर्माचे ठेकेदार आणि दुसरे आम्ही फक्त भक्त आहोत म्हणणारे.
धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही. धर्म जे धारण करण्यायोग्य आहे, जे रक्षणास पात्र आहे, तो धर्म. जर तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकत नसाल तर तुम्ही धर्माचं पालन करत नाही. लक्षात घ्या. तर तुम्ही धर्माचं पालन नाही करत आहात, तर तुम्ही अधर्माला आमंत्रण देतात. घाबरून जगणं हा धर्म असूच शकत नाही. आपण म्हणतो, अहो आम्ही तर साधे लोक आहोत, आम्ही काय करणार. हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. सामर्थ्य निर्माण करणं ही तुमची जबाबदारी होती, तुम्ही ती झटकली हो. परावलंबी बनले, मग आता कुणाला सांगता. वास्तव काय आहे माहिती आहे का. जो स्वतः लढायला तयार नसतो ना, तो गुलाम म्हणतो, गुलाम. लक्षात घ्या. तुम्ही म्हणता पोलीस कुठे आहेत, सरकार काय करते. नीट विचार करा. जो तुमचा शेजारी तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे, त्याने त्याचा जीव तुमच्यासाठी का धोक्यात घालावा. तुम्ही त्याच्यासाठी कधी उभे राहिलात का. सरकार 24 तास तुमच्या उशाशी बसू शकत नाही. लक्षात घ्या. पोलीस 24 तास तुमच्या दरवाजाच्या बाहेर नाही उभं राहू शकत तुमच्या रक्षणासाठी. या देशाची लोकसंख्या 140 कोटी. कोणाकोणाच्या दरवाजात जाऊन पोलीस उभं राहतील, कोणाकोणाची रक्षा करतील. तुम्हाला तुमची जबाबदारी नाही. तुम्ही जन्मालाच का आलात मग, जर तुम्ही तुमची रक्षा नाही करू शकत असाल तर. लक्षात घ्या. पोलीस मदत करतील, पण त्यांची बी काहीतरी लिमिट आहे. त्याच्या पुढे जाऊन नाही करू शकत. जीवन तुमचं आहे, तर संघर्षसुद्धा तुमचाच असला पाहिजे की नाही. मेल्यावर पोलीस येऊन पंचनामा करतील, पण जिवंत राहण्यासाठी तुम्हाला त्या क्षणी लढावं लागेल की नाही. जर तुम्ही स्वतःला वाचवू शकत नसाल तर तुम्ही मदतीची अपेक्षा करण्याच्या लायकीचे तरी आहात का. लक्षात घ्या. तुमच्यात थोडी हिंमत पाहिजे. समोरचा धमकी देईल, तुम्हाला मारण्याची पण धमकी देऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही तुमचं रक्षण करू शकता. मरणार तर सगळेच आहेत. आज तुम्ही मेले तर उद्या तो मरेल. मरणार तर तोही आहे जो तुम्हाला मारण्याची धमकी देतो. या जगात अमर बनण्यासाठी कोण आले. या जगात कोणीही अमर नाही आहे, कोणीही नाही. पण स्वतःची रक्षा करण्याची कमीत कमी थोडी तरी हिंमत दाखवा. स्वतःची रक्षा करण्यासाठी थोडी तरी हिंमत पाहिजे. मग ते रक्षा करताना मरण आलं तरी चालेल, बेहतर. घाबरायचं काय, मरण तर कधीही येणारच आहे. पण त्यासाठी तयार पाहिजे तुम्ही. तुम्हाला शरीराचा मोह नसला पाहिजे, त्यासाठी तयार पाहिजे. आता मदतीचं स्वरूप कसं असेल, पण कसं करणार तुम्ही स्वतःची मदत. प्रत्येकानं रणांगणात उतरलंच पाहिजे असं नसतं, पण प्रत्येकाचा सहभाग मात्र अनिवार्य आहे. लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या. ज्याच्याकडं धन आहे ना, त्याने धर्मासाठी लढणाऱ्यांना रसद पुरवावे. ज्याच्याकडे विद्या आहे ना, त्याने समाजाला जागृत करावं. समाज झोपलेला आहे ना, गांजा पिऊन त्याला जागृत करावं लागतं. ज्याच्याकडे श्रम आहे ना, त्यानं खांद्याला खांदा लावून उभं राहावं लागतं. जर तुम्ही लढू शकत नसाल तर किमान लढणाऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहा. त्यांना वेडं ठरवू नका. ते तुमच्यासाठी लढतात हो, कारण ते लढत आहेत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतः रणांगणात उतरण्याची तयारी दाखवत नाही ना, तोपर्यंत देवसुद्धा तुमची मदत करायला येत नाहीत. लक्षात घ्या. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, हे समजून घ्या. आदर्श आणि अंतिम कृती काय असेल माहिती आहे. माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा तीच असेल. नुसत्या पूर्वजांच्या शौर्यांच्या कथा सांगून छाती फुगून काय होणार आहे हो, काही नाही. आपल्याला आज कुणाची गरज आहे माहिती आहे का. आज आपल्याला अर्जुन बनावं लागेल, गांडीव हातात घ्यावंच लागेल. गरज पडली तर रयतेचं रक्षणासाठी आणि रक्षण करण्यासाठी, धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागलं तर व्हावं लागेल. आणि धर्मासाठी देह त्यागणाऱ्या, देह अर्पण करणाऱ्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांसारखी धमक तुमच्यात ठेवावी लागेल. धर्म असाच जागृत नाही होत. धर्माचा जागर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज बनण्याची गरज लागली तर बनावं लागेल.
कायर होऊन जगण्यापेक्षा पुरुषार्थानं मरणं केव्हाही श्रेष्ठ आहे, हे लक्षात घ्या. पण ते मरण असं असावं की ज्यातून हजारो नवे लढवय्ये निर्माण होतील आणि जन्माला येतील. लक्षात घ्या, आपल्याला ते धर्मयोद्धे तयार, स्त्रियांची अब्रूसुद्धा सुरक्षित राहील, धर्माचा जागर राहील. त्यासाठी आपल्याला हवं आहे धर्मयोद्धे, ज्यांच्या धर्म हे सत्यातून जागृत होईल. शांत बसावे की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, हा निर्णय तुमचा आहे. शक्तिहीन राजाचा आणि युद्धात हरलेल्या प्रजेचा इतिहास कोणीही लक्षात ठेवत नाही, हे लक्षात घ्या. स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहा. जेव्हा तुम्ही लढायला तयार व्हाल तेव्हाच अधर्माचा नाश होईल. खऱ्या अर्थानं सुखाचं राज्य येईल. उठा, जागे व्हा आणि सामर्थ्यवान बना. धर्मो रक्षिती रक्षिता. धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल.